जय हिंद सर्वांना, मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सगळ्यांना माहित असेल की एसएससी जीडी ची नोटिफिकेशन आली की जिथं 10वी पास लेवलची म्हणजेच काय, जे विद्यार्थी 10वी पास असतात त्यांना आर्मी मध्ये भरती होण्याचं सुवर्ण संधी असते की जिथं 10वी पास वर मुलांना नीट सारखी तयारी करतात किंवा IIT JEE मध्ये ऍडमिशन घेतात। पण आता प्रत्येकाचीच कंडिशन म्हणजे प्रत्येकाच्याच घरची कंडिशन तशी राहणार की 10वी पर्यंत त्याचं प्रॉपर शिक्षण झालेलं आहे। मग ज्याचं प्रॉपर शिक्षण झालेलं राहते त्यांना 11वी मध्ये काय घेणार, नीट सायन्स आर्ट म्हणजे वेगवेगळ्या भरतीमध्ये जाणार। पण इकडे ज्याचं शिक्षण, ज्या पोराचं शिक्षण गावामध्ये झालेलं आहे म्हणजे ज्यांना 4थी पासून शेतामध्ये काम केलं, कारण ज्याचे मायबाप शेतकरी राहतात त्याच्यासाठी काय करणार आहे, घरामध्ये जे बारकं लेकरू, आता खेड्यागावामध्ये जर गेल्या तुम्ही तर 4थीचं पोरग शेतामध्ये काम करताना दिसते, म्हणजे मायबापासोबत सकाळी जाणार संध्याकाळी येणार। त्याच्यामुळे काय होते तर 9वी 10वी पर्यंतचं शिक्षण बरोबर झालं राहणार, कारण अर्ध गावामध्ये शेतामध्ये काम करणं, इकडे काम करणं, गाय म्हशी सगळं सांभाळणं। पण त्याच्यामुळे काय होते तर 9वी 10वीचं शिक्षण बरोबर झालं नाही। मग आता 10वी पर्यंतचं शिक्षण बरोबर झालं नाही म्हणून काय होते, त्याला 11वीला चांगलं म्हणजे जे एम म्हणतो आपण मुलांसाठी की मला IIT करायचं आहे, नीट करायचं आहे, JEE करायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षा करायचं आहे, ते फोकस थोडंसं हलते। का हलते तर थोडंसं कमी शिक्षण भेटल्यानं। मग त्याच्यामुळेच सगळ्यात कमी वयामध्ये असणारे जे 10वी पास लेवलचे असणारे, ज्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल अभ्यास पाहिजे, ते भरती म्हणजे कोणती आहे तर SSC GD ची भरती। जी SSC GD दरवर्षी भरती निघते, ह्या SSC GD ची दरवर्षी वॅकन्सी निघते, कमी असो जास्त असो, पण दरवर्षी टाइम टू टाइम भरती घेणार आणि टाइम टू टाइम त्याच भरतीला आपण काय करणार, संपवणार। तर आता त्याच भरतीची आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा काय दाखवतो मी तर नोटिफिकेशन मध्ये काय तर एकूण पद किती आहेत तर 39,481 पद आहेत ह्या भरतीमध्ये टोटल, जे की मुलांसाठी बी असणार आणि मुलींसाठी बी असणार आहे। त्याची फॉर्म भरायला सुरुवात कधी झाली होती तर सुरुवात डेट किती आहे तर 5/9/2024 ला फॉर्म भरायला सुरू झालं, म्हणजेच 5 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरायला सुरू झालेला आहे। आणि याची शेवटची डेट, थोडंसं शेवटच्या डेटला फोकस करायचं की 14/10/2024 म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 ला शेवटची डेट आहे। त्याच्यानंतर काय आता चूक सुधारण्याची तारीख, म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरल्या, फॉर्म भरताना सेंटर चुकीचं टाकल्या किंवा काही जर मिस्टेक झाली असेल तर त्याला सुधारता येते। पण जे विद्यार्थी 14 तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना चूक सुधारायची संधी आहे, म्हणजेच 5/11/2024 पासून ते 7/11/2024 मध्ये काय करायचं तर फॉर्म जे भरलेले आहे त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर ते सुधारायचं पूर्ण। त्याच्यामध्ये टोटल पोस्ट कोणते कोणते आहेत, जसे की तुम्ही नाव तर ऐकलं असाल कधी की SSF, NCB, CISF, SSB, त्याच्यानंतर CRPF, आसाम रायफल, BSF आणि ITBP, हे टोटल 8 पोस्ट राहणार आहेत ह्या भरतीमध्ये टोटल आपल्याला। तर आता या सगळ्या पोस्टची थोडंसं डिटेलमध्ये माहिती बघूत आपण। तर सगळ्यात अगोदर काय तर SSF, सगळ्यात अगोदर कोणती भरती असणार, पोस्ट असणार आहे तर SSF। आता SSF म्हणजेच काय तर सेक्रेटरीएट सिक्युरिटी फोर्स। आता याचं काम काय राहते, सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट की ह्याची पोस्टिंग दिल्लीमध्ये असणार आहे। आता दिल्लीमध्ये म्हणजेच कोणती तर जे बी तुमचं काय संसद भवन राहते किंवा PM हाऊस राहते, जे नरेंद्र मोदीचे जे हाऊस राहणार आहे त्याच्या घराच्या भोवती किंवा संसदच्या भोवती सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला राहणार आहे। त्याच्या भोवती काय असतं तर सिक्युरिटी गार्ड, जसे की आता तुमची गाडी जर चेकिंग करायचं असेल, गाडी जेव्हा संसदमध्ये येईल किंवा PMच्या घरी येईल तर स्टार्टिंगला जे गेटवर जे बसून राहतात सगळे तुमच्या गाडीची डिक्की खोलतात, पहिल्यांदा चेकिंग करतात, तुमच्या अंगामध्ये काही हत्यार वगैरे लोखंडाची वस्तू असं काही आहे का चेक करतात। जर प्रॉपर सगळं चेक करूनच जर तुम्हाला एंट्री भेटते पुढं, तर ते पोस्ट कोणती राहणार आहे तर ते जे काम करणार आहेत सिक्युरिटी गार्डचं ते कोण करणार आहे तर SSF लेवलचं माणूस करणार आहे। तर आता याच्या नंतरची सॅलरी जर बघलं टोटल तर 40,000 ते 45,000 मध्ये याची सॅलरी असते। सॅलरी म्हणजे काय तर पेमेंट जे तुम्हाला भेटणार आहे, आणि हे जे पेमेंट असणार आहे सगळं जे तुमची ट्रेनिंगच्या नंतरची पेमेंट असणार आहे, ट्रेनिंगच्या, कारण ट्रेनिंग मध्ये सुरुवातीला पेमेंट कमी दिलं जाते, मग ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट किती असणार आहे तर 40,000 आणि 45,000 पेमेंट असणार आहे। आता याच्यामध्ये दुसरी पोस्ट आहे जे की आहे ती NCB। दुसरी पोस्ट कोणती आहे तर NCB म्हणजेच काय तर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो। आता याचं काम काय राहते तर सगळ्यात महत्वाचं जे बी काही बाहेर देशातून येणारे जे बी काही असे ड्रग सप्लाय, म्हणजे जे बी काही असे हानिकारक पदार्थ राहतात किंवा नशिले पदार्थ राहतात त्याला अडवण्याचं काम। आता बाहेरून जर कोणी ड्रग जर सप्लाय करत जर असेल तर त्याला पकडण्याचं काम कोणाकडे राहणार आहे तर नार्कोटकडे राहणार आहे।
आता त्याचे पेमेंट बी काय तर 40,000 ते 45,000 मध्ये पेमेंट राहणार आहे. आता याच्या नंतरची पोस्ट कोणती आहे तर CISF लेवलची चांगली पोस्ट आहे. CISF म्हणजेच काय तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आता याची ड्युटी कुठे राहते, जे बी काही असे एअरपोर्ट राहणार आहे किंवा मेट्रोच्या जागी जे तुम्हाला चेकिंग करतात किंवा मोठमोठे जर सेलिब्रिटी जे असतील किंवा क्रिकेटर लोक जेव्हा येतात त्यांची जे चेकिंग होते एअरपोर्टवर, तर ते चेकिंग करायचं काम कोण करते तर कोणाकडे राहते तर CISFचं राहते. कोणाकडे असणार आहे तर CISFचं, ह्या टाईपचं CISFचे काम राहते. म्हणजे सगळ्याकडे चेकिंग करणार, सगळ्याची चेकिंग करणार. आता त्याचे पेमेंट किती आहे तर 40,000 ते 45,000 मध्ये पेमेंट राहणार आहे. 40,000 ते 45,000 मध्ये. आता याच्यानंतरची पोस्ट कोणती आहे तर SSB. याच्यानंतर कोणता आहे तर SSB. SSB ला काय म्हणतात तर सशस्त्र सीमा बल बी म्हणतात. आता याचं काय काम राहणार आहे तर भारत आणि भूटान मध्ये जे बॉर्डर आहे, बॉर्डरवर काम करण्याचं कोणाचं राहणार आहे तर किंवा भारत नेपाळ मध्ये जे बॉर्डर राहणार आहे तिथं सिक्युरिटी देण्याचं काम कोणतं आहे तर SSBचं राहते, सशस्त्र सीमा बल. ह्याच्यामध्ये थोडंसं तेवढी रिस्क नसते. आता याचे पेमेंट किती आहे तर टोटल 40,000 ते 45,000 पेमेंट राहणार आहे. किती 40,000 ते 45,000 रुपये मध्ये पेमेंट राहणार आहे. हे सगळं पेमेंट तुमची ट्रेनिंगच्या नंतरची पेमेंट असणार आहे. आता पुढची पोस्ट जे की आहे CRPF. आता नाव ऐकलं असाल कधी, तर या CRPFचं काम काय राहते तर ज्या वेळेस पोलीस प्रशासन म्हणजेच काय आता कोणतं तर काही झालं, घटना घडली जिथं पोलीस दल कमी पडाले, कोणती तर अशी वाईट घटना घडली जिथं पोलीस दल कमी पडाले, तर त्या टायमाला तिथं सिक्युरिटी देण्याचं काम कोण येणार आहे तर तिथं CRPF राहणार आहे. जिथं जिथं पोलीस दल कमी पडल तिथे तिथं कोणाला बोलवलं जाते तर CRPF वाल्याला. आणि याची ड्युटी अजून नक्षल एरियामध्ये सुद्धा राहते. म्हणजे थोडंसं रिस्की पोझिशन आहे, रिस्की पोस्ट आहे. आता CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याची पेमेंट किती आहे तर 45,000 ते 50,000च्या दरम्यान पेमेंट राहणार आहे. आता याच्या नंतरची पोस्ट कोणती आहे तर AR, त्याला काय म्हणतो आपण आसाम रायफल. पुढची पोस्ट कोणती आहे तर आसाम रायफल. आता आसाम रायफल मध्ये सगळ्याच एक गोष्ट माहित असते की ह्याची पोस्टिंग आसाम मध्येच भेटेल का, तर आता आसाम मध्येच असं काय ठराविक राही ना, जे बी काही तुमचे पूर्वोत्तर राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश अशा प्रकारचे जे पूर्वोत्तर राज्य आहेत भारताच्या, तर तिथं सिक्युरिटी देण्याचं काम कोण करणार आहे तर आसाम रायफल्स मध्ये. तिथं कोण सिक्युरिटी देणार आहे तर आसाम रायफलचे सोल्जर देणार आहेत. ह्याची पेमेंट तेच आहे, कारण थोडस पहाडी इलाका राहणार आहे, त्याच्यामुळे थोडं जसं रिस्क वाढत जाईल तशी तशी तुमची पेमेंट सुद्धा वाढत जाणार आहे. कारण आता पुढे हळूहळू जेव्हा पोस्ट बघते आपण BSF झालं, ITBP झालं, तिथं थोडंसं पेमेंट जास्त राहते. त्यामुळे जेवढी जास्त रिस्क तेवढं जास्त पेमेंट बी असणार. तर आता इथे किती पेमेंट आहे तर 45,000 ते 50,000 रुपये हे आसाम रायफल मध्ये पेमेंट भेटणार आहे. आता याच्या नंतरची पोस्ट कोणती आहे तर सगळ्यात जास्त जागा असणारी पोस्ट कोणती असेल तर BSF वाली. कारण सगळ्याला आवडते पण पोस्ट BSF मध्ये काम काय राहते तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ह्याचं काम फक्त एकच आहे, जे भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेशचं जे बॉर्डर आहे तिथे सिक्युरिटी देण्याचं काम कोणाचं असेल तर BSF वाल्यांचं असते, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्याची पेमेंट जर बघितलं तर 50 ते 55,000 मध्ये पेमेंट जाणार आहे. हे पेमेंट ट्रेनिंगच्या नंतरची. आता त्याच्यानंतर थोडंसं रिस्की, सगळ्यात जास्त रिस्की जर पोस्ट कोणती असेल याच्यामध्ये तर ही ITBP सगळ्यात जास्त रिस्की जर पोझिशन असेल, कारण इथं मायनस डिग्री टेम्परेचर मध्ये आपल्याला थांबावं लागते कधी कधी. तर आता ITBP काय तर इंडो तिब्बतियन बॉर्डर पोलीस. आता याचाच अर्थ काय तर इंडिया आणि भारत आणि तिब्बत मध्ये जे बॉर्डर आहे, आता तिब्बत कुठं आहे तर चायना मध्ये आहे, म्हणजेच काय तर भारत आणि चायना बॉर्डरवर जे सिक्युरिटी द्यायचं काम करणार आहे तर कोणाचं असणार आहे तर ते ITBP वाल्यांचं असणार आहे. त्याची पेमेंट सुद्धा तशीच आहे, 55,000 ते 60,000 मध्ये पेमेंट भेटते ITBP मध्ये. तर आता आपण थोडंसं मॅपच्या स्वरूपामध्ये बघू की SSC GD मध्ये जे पोस्ट आहे त्यांची पोस्टिंग कुठं कुठं राहते. जसे की जर मॅप मध्ये जर बघल्या भारताच्या नकाशामध्ये, तर सगळ्यात जे पूर्वेकडले राज्य आहेत म्हणजेच कोणते अरुणाचल प्रदेश, इथं जे आसाम जे बी काही राहणार आहेत, इथं जे तुमची सिक्युरिटी राहणार आहे कोणाची राहणार आहे तर इथं आसाम रायफलची म्हणजेच काय AR आसाम रायफलची. त्याच्यानंतर इथं जे नेपाळ बॉर्डर किंवा भूटान बॉर्डर जे आहे ह्या ठिकाणी तुमचे कोण येणार आहेत तर SSB म्हणजेच कोणते तर सशस्त्र सीमा बल. त्याच्यानंतर जे इथं भारत आणि चायनाचे जे बॉर्डर आहे त्या ठिकाणी जे काही
सिक्युरिटी देण्याचं काम करतात ते कोणती फोर्स राहणार आहे तर ITBP राहणार आहे, ITBP. त्याच्यानंतर साईडला इथं भारत पाकिस्तान बॉर्डर, भारत पाकिस्तान बॉर्डरवर तर कोणती फोर्स काम करते तर BSF. या ठिकाणी भारत पाकिस्तान आणि त्याच्यानंतर भारत बांगलादेश, जे इथं जे बॉर्डर आहे भारत पाकिस्तान झालं आणि भारत बांगलादेश झालं, यात कोणतं फोर्स काम करणार आहे तर BSFचं फोर्स काम करणार आहे. त्याच्यानंतर जर समजा थोडंसं जर इथं समुद्रामध्ये जर केल्या तर इथं बी एक फोर्स काम करते, पण ती SSCGDच्या थ्रू आहे ना. मग तिथं कोणती फोर्स काम करताय तर इंडियन कोस्ट गार्ड ज्याला म्हणता ICG. इथं ड्युटी कोणाची राहणार आहे तर इंडियन कोस्ट गार्डची ड्युटी राहणार आहे. त्याच्यानंतर आता CRPF राहणार आहेत किंवा CISF राहणार आहे, SSF राहणार आहे. आता SSF म्हणले की याची पोस्टिंग कुठं राहणार आहे तर इथं दिल्लीमध्ये. या ठिकाणी कोण काम करणार आहे तर SSF. त्याच्यानंतर आता CRPF ची पोस्टिंग कुठेही राहू शकते. आता याच्यामध्ये जिथं कमी पडलं तिथं CRPF येणार. त्याच्यानंतर जर आता CISF जर बघल्या, CISF म्हणजे काय सेंट्रल इंडस्ट्रियल, आता ते कुठं राहणार आहे तर जे ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहेत किंवा मेट्रो आहेत. आता हे तर झालं जर कोणी जर जमिनीमधून जर बॉर्डर पार करायचा प्रयत्न केला तर हे सगळे फोर्स आहेत. आणि जर समजा कोणी एअरपोर्ट वरून जर येत असेल दुसऱ्या देशावरून, आता तिथं सिक्युरिटी करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण प्रत्येक जासूस बॉर्डर पार करून येईल ह्याची काय गॅरंटी राही ना, कधी कधी हवाई मार्ग सुद्धा येऊ शकते. मग त्याच्यामुळं जर जे बी कोणती एअरपोर्ट मोठे मोठे ठिकाणी एअरपोर्ट जे राहणार आहेत तिथं पहिल्यांदा चेकिंग होणार. जे म्हणजे बाहेर विदेशी माणसं जे येणार आहेत त्याच्या जवळ काही राहू नये किंवा कोणी जासूस वगैरे काही राहू नये म्हणून त्यासाठी काय करतात तर तिथं चेकिंग करतात. मग तिथं चेकिंग कोण करतात तर CISF ची पोस्टिंग कोण करणार तर CISF चे जवान त्यांची सगळी चेकिंग करतात. मग चेकिंग करूनच तुम्हाला मग पुढे एंट्री देते. आणि त्याच्यानंतर नार्को डिपार्टमेंट ते कुठे राहू शकते. आता हे झालं थोडंसं, आता सगळे जे पोस्टिंग राहणार आहे ते थोडंसं आपण मॅपच्या थ्रू बघल्या. आता थोडंसं पुढची डिटेल बघूत आपण. आता तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तिथं आपल्याला पोस्ट प्रिफरन्स भरायचं राहते. जे बी कोणी नेट कॅफेवाला राहणार आहे त्या ठिकाणी त्याला सांगायचं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चॉईस द्यावं लागेल ह्याच्यामध्ये की कोणती पोस्ट बाबा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते, त्याला पहिली चॉईस द्यायचं, नंतर दुसरी द्यायचं. असं नाही की ज्याच्यामध्ये BSF मध्ये सगळ्यात जास्त जागा निघाल्यात तर सगळेजण BSF स्टार्टिंगला टाकून देतात. ह्याचा अर्थ त्यांना काय वाटतं की BSF मध्ये जागे जास्त आहेत म्हणजे BSF मध्ये काम होऊन जाते. आपल्याला फक्त पोस्ट प्रिफरन्स भरायचा आहे. तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला कोणतीही पोस्ट भेटून जाते. आता स्टार्टिंगला जर टाकायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार स्टार्टिंगला जर कोणाला जर रिस्क जर नको म्हणल्या की नॉर्मल विदाऊट एनी रिस्क जर कोणाला जर पाहिजे असेल तर काय करायचं, सगळ्यात अगोदर SSF भरून टाकून द्यायचं म्हणजे नो रिस्क राहणार आहे थोडंसं. त्याच्यानंतर NCB भरा, त्याच्यानंतर CISF, त्याच्यानंतर SSB, त्याच्यानंतर CRPF, त्याच्यानंतर आसाम रायफल, त्याच्यानंतर BSF आणि त्याच्यानंतर लास्टला ITBP टाकायचं. कारण इथं थोडंसं जास्त रिस्क असणार आहे त्याच्यामुळे ITBP सगळ्यात लास्टला. आता तुमच्या आवडीनुसार सगळ्यात पहिल्यांदा कोणतं नंतर कोणतं ते पण तुम्ही सगळं भरू शकता. तर आता एकूण पोस्ट बघू याच्यामध्ये टोटल पोस्ट किती आहेत. तर आता हे भरती जे राहणार आहे मुलांसाठी बी राहणार आहे मुलींसाठी बी राहणार आहे. आता मुलांसाठी जर एकूण जागे बघलं तर BSF मध्ये किती जागे राहणार आहेत तर टोटल 15,654, कारण सगळ्यात जास्त जागे BSF मध्ये राहणार आहेत. त्याच्यानंतर CISF मध्ये किती जागा आहेत एकूण तर 7,145 जागा आहेत. त्याच्यानंतर CRPF मध्ये जर बघितलं तर CRPF मध्ये 11,541 जागे टोटल. त्याच्यानंतर थोडंसं पुढे SSB मध्ये किती राहणार तर 819 जागा. त्याच्यानंतर काय येणार तर ITBP मध्ये एकूण जागे किती राहणार तर 3,117. त्याच्यानंतर AR म्हणजे आसाम रायफल मध्ये एकूण जागे किती आहेत तर 1,248 जागे टोटल. त्याच्यानंतर SSF मध्ये सगळ्यात कमी म्हणजे 35 एकूण पोस्ट किती आहेत टोटल 35 आहेत SSF मध्ये. आणि NCB आणि SSF हे थोडेसे महत्वाचे पोस्ट आहेत आणि त्याची जागा म्हणजे जे पोस्ट असणार आहेत एकूण जागा राहणार आहे ते सगळ्यात कमी राहणार आहेत बाकीच्या पोस्टच्या तुलनेमध्ये. त्याच्यामुळे NCB ची जागा किती आहेत टोटल तर 22 जागे टोटल. असं सगळं मिळून टोटल जागेत 39,481 म्हणजे जवळजवळ 40,000 ची भरती आहे. आणि हे जे वॅकन्सी राहणार आहेत हे टेंटेटिव्ह वॅकन्सी राहणार आहेत. टेंटेटिव्ह म्हणजे काय तर आता ह्याच्यामध्ये वाढ बी होऊ शकते आणि कमी बी होऊ शकते. जास्त करून तर वाढच होणार आहे. आता 40,000च्या 20,000 वाढवल किंवा गेल्याही वर्षी असंच केलं होतं की नंतर जागे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे हे टेंटेटिव्ह वॅकन्सी आहे, ह्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. ह्याची एज लिमिट काय म्हणजे कोण फॉर्म भरू शकते याचं
कोण कोण फॉर्म भरू शकते थोडंसं चेक करू की वय किती 1/1/2025 पर्यंत, म्हणजे जे काउंट केले तुमचं एज कितीपर्यंत काउंट केलं तर 1/1/2025 पर्यंत काउंट केलेला एज. तर किमान वय किती असावं तर 18 वर्ष, किमान वय किती असावं 18 वर्ष, आणि कमाल वय म्हणजेच काय 23 वर्ष. म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त तुम्ही किती वर्ष पाहिजे तर 23 वर्ष. आणि एज रिलॅक्सेशन बी आहे. आता एज रिलॅक्सेशन म्हणजेच काय तर SC ST असेल तर 5 वर्ष सूट, OBC असेल तर 3 वर्ष सूट, आणि एक्स आर्मीसाठी ज्याची ड्युटी संपल्याच्या पुढचे 3 वर्ष सूट राहणार आहे. ट्रेनिंग किंवा ड्युटी संपल्याच्या नंतर जे एक्स आर्मी असणार आहे, ड्युटी संपल्याच्या नंतर 3 वर्षामध्ये त्याला फॉर्म भरता येणार आहे. तर आता सगळ्यात थोडंसं नोटमध्ये मी खाली काय दिलो की जन्म दिनांक 2/1/2002 ते 1/1/2007 मध्ये असावी. म्हणजे आता ज्याची डेट ऑफ बर्थ जर कोणी जनरल कॅटेगरीचं जर असेल, जर SC ST असेल तर सूट राहणार आहे, पण कोणी जनरल कॅटेगरीचा असेल तर त्याच्यासाठी जन्म दिनांक म्हणजे त्याचं डेट ऑफ बर्थ 2/1/2002 ते 1/1/2007 मध्ये असावं. साधारण सहसा जर सांगायचं गेलं तर ज्याच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 2002 येते, 2003 येते, 2004, 2005 आणि 2006 येते, ह्या सगळ्या मुलांना SSC GDचं फॉर्म भरता येते. आता एज रिलॅक्सेशन कोणी म्हणाल की माझं थोडंसं वय जास्त आहे, आता एज रिलॅक्सेशन SC ST कास्ट नुसार तुम्हाला भेटणार आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊ आपण. आता याची क्वालिफिकेशन म्हणजे काय तर आता 1/1/2025 पर्यंत तुम्ही काय असाव तर 10वी पास असाव. आता 10वी तुम्ही कसंही पास व्हा, कॉपी करून पास व्हा, कसंही पास व्हा, तुम्हाला 10वीला 35% का असणार डझंट मॅटर. म्हणजेच काय तुम्ही फक्त नॉर्मल पास केलेलं राहा. तर आता हे झालं क्वालिफिकेशन. आता पात्रतामध्येच अजून तुम्हाला जर कोणाची जर NCC जर झालेली असेल, आता या तिघापैकी जर कोणती जर सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल, जसं की NCC C सर्टिफिकेट, NCC B सर्टिफिकेट, NCC A सर्टिफिकेट, ज्याच्या कोणाकडे जर सर्टिफिकेट जर असेल तर त्याला थोडंसं मार्कामध्ये फक्त जे पेपरचे मार्क राहणार 160 मार्काचं जे पेपर राहणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं सूट भेटते. जसं की NCC जर C सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला किती टक्के सूट राहणार आहे तर 5% सूट राहणार आहे. म्हणजे टोटल जे 160 मार्काचा पेपर राहणार आहे 160 पैकी जर तुम्ही किती टक्के राहणार आहे तर 5% मार्क तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे. जसं की किती येणार आहे इथं तर 16/80 म्हणजे किती 8 मार्क. किती मार्क एक्स्ट्रा भेटणार आहे या ठिकाणी तर तुम्हाला NCC चे 8 मार्क. तसंच आता B सर्टिफिकेट असेल तर किती 3%, A असेल तर 2%, म्हणजे एकूण मार्काच्या 2% आणि 3% मार्क तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत. आता याची एक्झाम फीस किती राहणार आहे तर आता नॉर्मल जनरल आणि OBC आणि EWS जर कॅटेगरी असेल तर त्याची एकूण फीस किती राहणार आहे टोटल तर 100 रुपये. आणि त्याच्यानंतर SC ST असेल तर या ठिकाणी किती राहणार आहे इथं 0 रुपये. आणि फिमेल म्हणजेच काय मुलींसाठी किती रुपये इथं 0 रुपये. थोडंसं आता पेपर पॅटर्न जर बघितलं आता याच्यामध्ये 4 सब्जेक्ट राहणार आहेत. 4 सब्जेक्ट म्हणजे कोणते कोणते, एक आहे जनरल इंटेलिजन्स म्हणजेच काय बुद्धिमत्तेचे किती प्रश्न 20 प्रश्न, किती मार्क तर 40 मार्क. आता त्याच्यानंतर GK येणार आहे, GK चे 20 प्रश्न किती मार्कासाठी 40 मार्कासाठी, म्हणजेच पर प्रश्न 2 मार्काला राहणार आहे. नंतर मॅथमॅटिक्स म्हणजेच काय गणित किती प्रश्न 20 प्रश्न किती मार्काचे तर 40 मार्काचे. त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी, आता हे एक महत्वाचं आहे. आता चॉईस कोणती पण घ्यायचं, एकतर तुम्हाला इंग्लिश घ्यावं लागेल नाहीतर तुम्हाला हिंदी घ्यावं लागेल, दोघांपैकी एक विषय घ्यावा लागते. त्याच्यामध्ये किती प्रश्न 20 प्रश्न, टोटल मार्क किती तर 40 मार्क, असं टोटल 160 मार्काचा पेपर. त्याच्यामध्ये 80 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवावं लागेल. किती मिनिटांमध्ये तर 60 मिनिटांमध्ये. आता याला नेगेटिव्ह मार्किंग आहे का तर नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25. आता 0.25 म्हणजे पहिलं काय होती तर 0.50 होती नेगेटिव्ह मार्किंग, म्हणजे त्याला 1/4 म्हणते आपण. म्हणजे जर 4 प्रश्न जर चुकले तर एक बरोबर प्रश्न जाणार. मग आता इथं आता काय केलं तर 0.25 केले, म्हणजेच काय तुमचे तर 1/8 असणार आहे. म्हणजे 8 प्रश्न जर चुकले तर तुम्हाला किती प्रश्नाचं मार्क जातील तर एका प्रश्नाचे मार्क जातील. म्हणजे इथं थोडंसं जास्त तुम्ही अंदाजे मारू शकता. त्याच्यामुळे 1/8 असेल तर तुम्ही थोडंसं रिस्क उचलू शकता या क्वेश्चन मध्ये. आता परीक्षेची लँग्वेज काय राहणार आहे, परीक्षा ही इंग्रजी, हिंदी, मराठी सह एकूण 13 भाषेत देता येईल. अगोदर फक्त हिंदी आणि इंग्लिश होतं, आता त्याच्यामध्ये सगळे एकूण 13 भाषा ऍड झालेल्या आहेत.
काय कोणत्या कोणत्या तर इंग्लिश देता येते, हिंदी देता येते, महाराष्ट्रात असेल तर मराठी सुद्धा भाषेमध्ये देता येते. आता पेपर पॅटर्न बघितल्याच्या नंतर काय येणार आहे तर मैदानी. आता मैदानीमध्ये काय राहणार आहे तर सगळ्यात अगोदर उंची बघायचं की पुरुषांसाठी म्हणजे मुलांसाठी हाईट किती राहणार आहे तिथं 170 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट राहणार आहे. मुलांसाठी 170 आणि त्याच्यानंतर मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये सूट कोणाला आहे? ह्याच्यामध्ये जनरल वाल्यांना सूट नाही, जनरल वाल्याला सूट नाही. त्याच्यानंतर SC वाल्यांना सुद्धा सूट नाही, OBC वाल्यांना सुद्धा सूट नाही आणि EWS वाल्याला सुद्धा सूट नाही. वयामध्ये सूट भेटल पण फिजिकल मध्ये सूट भेटणार नाही. फक्त सूट एकांसाठी आहे. कोणासाठी आहे तर ST कॅटेगरीचे जे बी काही शेड्यूल्ड ट्राईब्स कॅन्डिडेट्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न स्टेट किंवा जे बी काही ST कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी सूट राहणार आहे. किती हाईट त्यांची 162.5 सेंटीमीटर. बाकी SC OBC EWS असेल तर एज मध्ये सूट नाही. अजून एज कोणाला सूट आहे तर candidates falling in the category of Garhwalis, Kumonis, Dogras, Marathas and candidate belonging to the state UTs of Assam, Himachal Pradesh, Jammu and Kashmir and Ladakh. आता हे बाहेरील राज्य आहेत. जर महाराष्ट्रातले असतील तर ST कॅटेगरी पाहिजे किंवा जर मराठाचं जो ओरिजिनल जर कास्ट सर्टिफिकेट जर भेटलं तर त्याला सुद्धा थोडंसं सूट भेटते हाईट मध्ये 165 सेंटीमीटर. त्याच्यानंतर छाती येणार आहे. तुमची हाईट बघितल्याच्या नंतर काय चेक करणार आहे तर छाती चेक करणार आहे. आता छाती किती असावं पुरुषांसाठी तर 80 सेंटीमीटर. छाती किती पाहिजे तर 80 सेंटीमीटर आणि छाती फुगून 5 सेंटीमीटर वाढून पाहिजे. फुगून किती सेंटीमीटर तर 5 सेंटीमीटर वाढून पाहिजे. त्याच्यानंतर आता सूट कोणाकोणाला सेम, ज्या व्यक्तीला हाईटला सूट होती त्याच व्यक्तीला छातीमध्ये सुद्धा सूट राहणार. ST ला 76 अशा प्रकारचं. आता शारीरिक चाचणीमध्ये काय येते सगळ्यात पहिलं महत्वाचं, शारीरिक चाचणी फक्त क्वालिफाईंग असणार आहे. याचे मार्क तुमचे ऍड होणार नाहीत, फक्त मार्क पेपरचेच ऍड होणार आहेत. आता शारीरिक चाचणी काय होती तर 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये. किती पुरुषांसाठी हे 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये मारायचं. किती किलोमीटर तर 5 किलोमीटर किती मिनिटांमध्ये तर 24 मिनिटांमध्ये. आणि जर मुलींसाठी जर बघितलं तर 1.6 म्हणजे 1600 मीटर. 1600 मीटर किती मिनिटांमध्ये मारायचं तर 8.5 मिनिटांमध्ये. 8.5 मिनिटांमध्ये मारायचं. त्याच्यानंतर आता हे 1600 मीटर 7 मिनिट हे कोणासाठी आहे तर फॉर कॅन्डिडेट्स ऑफ लडाख रिजन म्हणजे जे लडाखचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी काय राहणार आहे तर 1600 मीटर राहणार आहे. त्यांच्यासाठी 5 किलोमीटर राहणार नाही. फक्त आता बाकीचे जे राज्यातले मुलं आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी फक्त 5 किलोमीटरची एक रनिंग राहणार आहे जे की आपल्याला किती मिनिटांमध्ये मारायचं तर 24 मिनिटांमध्ये. आणि मुलींसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये. आता फिजिकल झाल्याच्या नंतर इथे तुमचं मेडिकल. फिजिकल झाल्यानंतर काय येणार आहे या ठिकाणी मेडिकल येणार आहे. मेडिकल मध्ये काय काय नॉर्मल मेडिकल कसं राहते थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो मी की सगळ्यात अगोदर तुमचे डोळे चेक होणार. आता डोळ्यामध्ये काय चेक होणार आहे, तुम्हाला रातांधळेपणा तर नाही ना, तुम्हाला बरोबर दिसते तर का, ऑपरेशन झालेलं आहे का नाही ते चेक होणार. त्याच्यानंतर मेडिकल मध्ये तुम्हाला काय चष्मा नसाव, तुम्हाला काय नसाव तर चष्मा नसाव. जर चष्मा असेल तर त्याने मेडिकल मध्ये फेल करणार आहे. त्याच्यानंतर आय टेस्ट कशी राहणार आहे, आता पेन असं धरणार आहे आणि इकडे तिकडे पेन फिरल्याच्या तुम्हाला बघायचं राहते डोळ्यानं, म्हणजे डोळे प्रॉपर आहेत का नाही त्यानं ते चेक करण्यासाठी. आता त्याच्यानंतर मेडिकल मध्ये अजून आय चार्ट वाचायला लावणार. असं थांबायला लावून एक डोळा झाकणार आणि आय चार्ट जवळचं दूरचं दिसते का बाबा तुला ते चेक करणार आहे त्या ठिकाणी. आता ते झाल्याच्या नंतर मेडिकल मध्ये कलर विजन बी चेक करणार आहे. म्हणजे आता एक सारखे सारखे कलरचे देणार आहे आणि मधीच एक आकडा वेगळ्या रंगानं काढते. आकडा कोणताही राहिला तर कधी कॅरेक्टर काढते ABCD किंवा 1 2 3 4 असं काढणार आहे. तुमचं कलर विजन बरोबर आहे का नाही तेच चेक करायचं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ओळखीता लागेल की आता किती वय आहे, 2 वय, अशा प्रकारचं. त्याच्यानंतर नोज टेस्ट. त्याच्यामध्ये नाक फक्त सरळ पाहिजे. जर हाड जर वाकडा असेल तर त्याला आत्ताच बरोबर करून घ्यावं लागेल कारण भरतीच्या वेळेस प्रॉब्लेम येते, कारण इथं मेडिकल पॉईंट देणार आहे त्यानं. त्याच्यानंतर टीथ म्हणजे तुमचे जे टोटल टीथ आहेत म्हणजे दात टोटल किडका असेल तर त्यांना पॉईंट देते, पण किडका असेल तर चालते पण टोटल तुमचे 28 दात बरोबर पाहिजे. जर 28 दात जर बरोबर असतील, एकही किडकं नसावं त्याच्यामध्ये, तर तुम्ही मेडिकल फिट करणार आहे. नाहीतर त्याने दाताचे पॉईंट देते. आता त्याच्यानंतर आता ऑपरेशन
तुमचं काय ऑपरेशन झालेलं आहे का पहिल्यांदा चेक करणार आहे. तिथं ऑपरेशन कोणतं होऊ नये. नॉर्मल जर असेल अपेंडिक्स वगैरे असेल तर तिथं काही पॉईंट नाही. पण कोणतं जर हार्ड लेवलचं जर ऑपरेशन असेल छातीचं किंवा डोक्याचं असं जर काय ऑपरेशन झालेलं असेल तर तिथं तुम्ही त्याच्यासाठी अपात्र ठरवता तिथं. आता त्याच्यानंतर हे बाबू शोना असलं काही बी जमना. हातावर जर टॅटो असेल तर तुम्ही सरळ त्यानं आर्मीच्या मेडिकल मधून बाहेर काढणार आहे. इथं अनफिट करणार आहे. भले तुम्ही तिच्या प्रेमामध्ये पास होचाल पण इकडं अनफिट राहणार आहोत. इकडे फेलच होणार आहोत. कशामध्ये तर आर्मीमध्ये. आर्मीमध्ये जायचं असेल तर मॅडमचं नाव कोरणं बंद करावं लागणार आहे सगळं. त्याच्यानंतर तर आता हाताला जे घाम येते ते जर घाम येत असेल किंवा हाताला किंवा पायाला जर घाम येत असेल तर तरी सुद्धा मेडिकल पॉईंट असणार आहे इथं. किंवा हाताला घाम का नसावं कारण ज्या वेळेस तुम्ही बंदूक चालवता जेव्हा बॉर्डरवर गेल्याच्या नंतर त्यावेळेस जर तुम्हाला जसं जे बंदूक राहणार आहे त्याचं जर ट्रिगर जर दाबायचं असेल तर त्या टायमाला तुमच्या हाताला घाम नसावं. जर घाम असेल तर काय होणार आहे थोडंसं घसरणार आहे. त्याच्यामुळं प्रॉपर एम जे पाहिजे ते बसणार नाही. त्याच्यामुळं हाताला आणि पायाला घाम असणाऱ्याला मेडिकल पॉईंट देणार आहे तिथं. त्याच्यामुळे जर आता जर येत असेल तर आत्ताच दाखवून घ्यायचं दवाखान्यामध्ये. त्याचा इलाज होऊन जाते. तोपर्यंत भरती ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस तुमचं सर्व चेक होणार आहे तोपर्यंत याचा इलाज करून घ्यायचा. आता पुढे जर बघितलं थोडस इथं हात वगैरे वाकडं असं काही जमलं. ज्यावेळेस तुमचे हात चेक करताना असं दोन्ही हात असं समोर ठेवायला होते आणि हे दोन हात जर असे इथून जर असे चिपकले याचा अर्थ काय तर तुमचा हात थोडासा वाकडा आहे. असे चिपकू नये. जर चिपकलं तर पॉईंट भेटणार आहे. नॉर्मल असा हात असा. हे दोन चिपकवायचं नाही. चिपकले की पॉईंट भेटणार आहे. त्याच्यानंतर पायाचं आता ह्याला म्हणतात फ्लॅट फूट. हे पॉईंट कोणतं आहे तर फ्लॅट फूट. म्हणजे तुमचं पाय जे पडणार आहे एक वेळेस बघायचं फ्लॅट फूट म्हणजेच काय तुमचं पाय असं असावं. जर तुमचं जर सपाट जर असेल तरी सुद्धा पॉईंट देते किंवा मध्ये जर गॅप पडला असेल तरी सुद्धा इथं पॉईंट राहणार आहे. आता फ्लॅट फूट साठी तुम्ही हे अशा प्रकारचे एक्सरसाइज करू शकता. आता पुढचं मेडिकल पॉईंट कोणतं असणार आहे तर इथं नोकनी. सगळ्यात महत्वाचं नोकनी म्हणजेच काय राहणार आहे तर आता दोन पाय जेव्हा जॉईंट करता तुम्ही थोडंसं पायामध्ये गॅप असावं. ज्यावेळेस गॅप राहणार आहे त्यावेळेस तुमचे जे गुडघे राहणार आहे तिथून असं जॉईंट होऊ नये. त्यावेळेस थोडंसं पायामध्ये गॅप ठेवायचं. पाय चिपकवायचं नाही थोडंसं गॅप ठेवायचं. त्यावेळेस हे पाय म्हणजे गुडघे जे राहणार आहे ते एकमेकाला चिपकू नये. असं जास्त गॅप बी जमणार नाही आणि जास्त असं चिपकून बी जमणार नाही. दोन्ही सुद्धा पॉईंट देणार आहे. म्हणजे पाय सुद्धा वाकडे राहू नये. पाय प्रॉपर सरळ पाहिजे थोडासा गॅप पाहिजे मध्ये. तर आता नेक्स्ट पॉइंट आता राहणार आहे इयर टेस्ट. इयर टेस्ट म्हणजे काय आता कान पहिल्यांदा चेक करणार आहे. एकतर कानाचं ऑपरेशन होऊ नये बहिरं वगैरे असं काय राहू नये तू. त्याच्यानंतर कानातलं ज्या वेळेस तुम्ही मेडिकल साठी जाता त्यावेळेस कानातलं मळ सर्व साफ करून जायचं. कधी कधी कानाच्या मळाला सुद्धा पॉईंट देते. त्याच्यानंतर जर अशा जर प्रकारचं जर काही असेल छाती वर खाली किंवा अशा प्रकारचं म्हणजे थोडं मधी गेलेली वर खाली असलेली सगळ्याच्या सगळे पॉईंट देणार आहे. ह्याला आत्ताच व्यवस्थित करून घ्यावं लागेल नाहीतर मेडिकल पॉईंट इथं भेटणार. त्याच्यानंतर कोणाकोणाला पायाच्या नसाचा प्रॉब्लेम राहते. नस बाहेर येणं किंवा कोणाकोणाला जसे 6 बोटं राहतात हाताला पायाला. जर 6 बोटं असेल तर इथं अनफिट करून टाकून देते. त्याच्यानंतर शोल्डर टेस्ट. तर आता पुढचं पॉईंट कोणता आहे तर शोल्डर टेस्ट. शोल्डर टेस्ट मध्ये काय राहणार आहे तर प्रॉपर शोल्डर व्यवस्थित राहावं असं. जर समजा जर वर खाली जर काही शोल्डर असेल तर तुम्हाला तिथं पॉईंट भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे झाल्याच्या नंतर सगळं अजून बी काही टेस्ट राहतात. टेस्ट कोणते कोणते राहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायव्हेट पार्ट सगळं चेक करणार आहे. तर मेडिकल आहे म्हणजे प्रायव्हेट पार्ट बी चेक करणार आहे. त्यातल्या त्यात आर्मीचं मेडिकल म्हणजे सगळ्यालाच माहित आहे. त्याच्यानंतर बीपी टेस्ट. त्याच्यानंतर एक्सरेज. आता त्याच्यानंतर हे हार्टबीट चेक करणार आहे. युरिन टेस्ट. हे नॉर्मल अशा प्रकारचे सगळे टेस्ट होणार आहे. म्हणजे असं नॉर्मल बीपी चेक एक्सरेज. आता इथं जसं हे छोटं लेकरू डॉक्टरची टेस्ट घ्यायला अशा प्रकारचं डॉक्टरची टेस्ट घेण्याचं रे फक्त पिक्चर असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आहे. आता एक अशा प्रकारचे सगळे मेडिकल पॉइंट झाले. नॉर्मल जेवढे काही लागतात तेवढे मी सगळे मेडिकल पॉइंट सांगितलो. आता सगळ्यात नंतर येणार आहे तुम्ही ज्या वेळेस फिजिकल वगैरे क्वालिफाय केल्याच्या नंतर लास्टला येते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट सगळे घेऊन तुम्हाला कुठं जावं लागेल. फिजिकल झाल्याच्या नंतर लगेचच्या लगे तुमचं काय राहणार आहे तर डॉक्युमेंट टेस्ट. डॉक्युमेंट मध्ये तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जमणार. जे 10वीच्या टीशीवर आहे तेच आधार कार्डवर सगळीकडे तेच नाव पाहिजे. एक सुद्धा अक्षर स्पेलिंग मिस्टेक जमणार. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट राहू द्या कुठेही राहू द्या सगळीकडे एकच नाव पाहिजे.
त्याच्यानंतर नेक्स्ट, आता नॉर्मल या भरतीमध्ये पगार किती भेटत होता तर 35,000 ते 70,000 मध्ये पेमेंट राहणार आहे. 35 ते 70. ट्रेनिंग संपल्याच्या नंतर काही पोस्ट मध्ये जास्त पेमेंट, काही पोस्ट मध्ये कमी पेमेंट राहणार आहे. त्याच्यानंतर आता भरती प्रक्रिया जर सांगायचं गेलं एका लाईन मध्ये तर कशी राहणार आहे थोडंसं चेक करा. सगळ्यात पहिल्यांदा काय राहणार तर ऑनलाईन परीक्षा. सगळ्यात पहिल्यांदा काय राहणार आहे तर ऑनलाईन परीक्षा, जे की 160 मार्काची राहणार आहे. किती मार्काची तर 160 मार्काची. त्याच्यानंतर मैदानी परीक्षा फिजिकल साठी तुम्हाला बोलवते. त्याच्यानंतर येणार आहे मेडिकल टेस्ट, मेडिकल सगळं चेक करण्याचं. लास्टला येणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. लास्टला काय येणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यात द्यावं लागेल, मग ते चेक होणार आहेत. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर एक फायनल मेरिट असणार आहे. त्या मेरिट मध्ये आपलं नाव आलं की समजायचं की आपण भरती झाल्या. त्याच्यानंतर थोडस जर बघायचं गेलं वॅकन्सीवर, आता वॅकन्सी तर 40,000च्या जवळपास होती, पण सगळ्यात जास्त जर जागे जर कोणत्या राज्याला असतील तर सगळ्यात जास्त जागेमध्ये असणार एक राज्य म्हणजेच महाराष्ट्र बी आहे. आता महाराष्ट्रामध्ये अगोदर हिंदी भाषेमध्ये होतं म्हणून काय करत होते पोरं तर इथं थोडंस इग्नोर मारावं, पण आता लँग्वेज सुद्धा मराठी झाली. जे मुलं पोलीस भरती बी तयारी करायला त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही परीक्षा महत्वाची आहे, कारण इथंही लँग्वेज मराठीच राहणार आहे. येऊन जाऊन फक्त हिंदीचा सवाल आहे. हिंदी ग्रामर जे तुम्ही मराठी ग्रामर जे शिकायला, जे समानार्थी विरुद्धार्थी किंवा ग्रामर जे बी काय शिकल्या तेच फक्त थोडं ट्रान्सलेट होऊन हिंदीमध्ये द्यायचं. आता जर वॅकन्सी बघितल्याच्या नंतर फक्त महाराष्ट्रामध्येच फक्त SSC GD ची 2024-25 ची जी वॅकन्सी आहे, टोटल वॅकन्सी इन महाराष्ट्रात जर बघितलं तर टोटल किती वॅकन्सी आहेत तर टोटल 2085 जागे. एकूण जागे किती आहेत तर 2085. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट राहणार आहे, आपल्याला वाटते की हे भरती सेंट्रलची आहे. सेंट्रलची आहे म्हणजे काय, इथं कॉम्पिटिशनसाठी बाहेरल्या राज्यातली बी येतील, बाहेर राज्यातली बी राहणार आहेत. पण ह्याचं कट ऑफ मेन गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्रातले 2085 पोरं घेणार आहेत ना. आता SSC GD मध्ये कसं राहणार आहे, त्याला प्रत्येक राज्यातले पोरं पाहिजे. मग आता महाराष्ट्रातले एकूण किती पाहिजे 2085. मग आता इथं बाहेरील पोरं येऊन कशाला भरणार आहेत फॉर्म. आता बाहेर राज्यात आता बिहार आहे, UP आहे, UP मध्ये वेगवेगळे कट ऑफ लागते. UP मध्ये जेवढे जागा आहेत तेवढे पोरं तिथून घेणार. महाराष्ट्रामध्ये 2085 आहेत की नाही, महाराष्ट्रात 2085 पोरं उचलणार. ते पोरं कोणते राहणार आहेत तर महाराष्ट्रातलेच राहणार आहेत. आता इथं सेंट्रलचा सवाल आहे ना, परीक्षा देणारे कोणते आहेत महाराष्ट्रातले, एकूण जागे महाराष्ट्राचेच आहेत, भरती होणारे 2085 बी महाराष्ट्रातलेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हिंदी घेऊ शकता किंवा मराठी, कारण मराठीमध्ये सुद्धा रिझल्ट देणारे मुलं आहेत. कारण जे गेल्या वेळेस जे पेपर दिलेले आहेत मराठीमधून ते सुद्धा पोरं पास केलेत. त्याच्यामुळे मराठीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि पोलीस भरतीवाल्यांसाठी तर सगळ्यात महत्वाचं, पोलीस भरती करत करत तुम्ही SSC GD सुद्धा देऊ शकता. सब्जेक्ट तेच आहेत, फक्त एक मराठी व्याकरण जसं शिकल्या त्याच प्रकारचं थोडंसं हिंदी व्याकरणावर फोकस करायचं बस, बाकी काय. आता सगळ्यात महत्वाचं एक थोडंसं कट ऑफ वर फोकस करूत आपण, कारण जसं की मी म्हणलो होतो की मी हे महाराष्ट्रातले 285 घेणार आहे पोरं ह्या वेळेस. आता गेल्या वर्षी जर कट ऑफ जर बघितलं आपण पेपरचं कट ऑफ किती होतं तर जनरलसाठी म्हणजे पुरुषांसाठी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ किती गेलं होतं तर 101 मार्काचं गेलं होतं, जे जनरल कॅटेगरीचे आहेत. म्हणजेच 160 पैकी किती मार्क पाहिजे होतं तर 101 मार्क. आता मुलींसाठी जनरलवाले त्याचं कट ऑफ गेलं होतं 92, त्याचं कट ऑफ किती गेलं होतं तर 92 गेलं होतं. OBC असेल तर पुरुषाचे कट ऑफ 97 मार्क, महिला असेल तर 85 मार्क गेले होते. जर EWS मधून कोणी फॉर्म भरला असेल तर पुरुषांची 97 गेली, महिलांची बी 93, म्हणजे महिलाला थोडंसं कमी झालं होतं. SC जर असेल तर पुरुषांसाठी 92 मार्काचं कट ऑफ आणि महिलांसाठी किती तर 88 मार्काचं कट ऑफ. ST ला सगळ्यात जास्त सूट. ST जर असेल कोणी कॅटेगरीमध्ये तर पुरुषांसाठी 183 मार्क आहेत, पुरुषांसाठी किती आहेत तर इथं 83 मार्क. महिला असेल तर 78 मार्काला फिट बसणार, पेपर क्वालिफाय होऊन जाणार, मग नंतर तुम्ही फिजिकल साठी क्वालिफाय होता. तर आता हे होतं थोडंसं नॉर्मल बघितलं आपण की SSC GD काय आहे. तर अशा प्रकारची हे SSC GD असणार आहे. सगळ्यात अगोदर CBT म्हणजे काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे, त्याच्यानंतर तुमचं फिजिकल, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल, लास्टला तुमचं डॉक्युमेंट. हे सगळंच्या सगळं झाल्याच्या नंतर तुमची फायनल मेरिट लागणार आणि फायनल मेरिट मध्ये तुमचं नाव आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मार्कनुसार जेवढे मार्क जास्त तेवढी पोस्ट चांगली,
जे मार्क असणार आहेत त्यानुसार पोस्ट तुमचे भेटणार आहेत. तर अशा प्रकारची आपण सगळी SSSGD ची पूर्ण माहिती बघितल्या. आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर कोणी विद्यार्थी जर तयारी करत असेल किंवा मराठीमध्ये जर तयारी करायचं जर असेल तर फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. ह्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे बी काही लेटेस्ट व्हिडिओ राहणार आहेत ते व्हिडिओ तुम्हाला लगेचच्या लगे युट्यूबवर भेटून जातील. म्हणजे मराठीमधून किंवा हिंदीमधून महाराष्ट्रातले जेवढी काही मुलं असतील त्यांच्यासाठी जर बॅच जर कोणती पाहिजे असेल तर ह्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्रामवर सगळ्यांनी जॉईन व्हायचे. टेलिग्राम कोणता तर टेलिग्रामवर सर्च करायचं फक्त श्रेयश मॅथ्स, SHREYASH, श्रेयश आणि MATHS. ह्या टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. ह्याच्यानंतर सगळे जे व्हिडिओची लिंक राहणार आहे टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल, म्हणजे जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल भरतीसाठी. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.